आपण पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आपण पी ब्लॉक एलिमेंटचे स्टडी करून राहिलेलो आहोत. तर या पी ब्लॉक एलिमेंट मध्ये 16, 17 आणि 18 ग्रुप एलिमेंटचे स्टडी करून राहिलेलो आहोत. तर यांच्यामध्ये आज आपण ऑक्सो ऍसिड हा कॉमन पॉइंट स्टडी करणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि याच्यावर आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये नक्की क्वेश्चन्स विचारते. कोणत्या ना कोणत्या ऑक्सो ऍसिडचा आपल्याला स्ट्रक्चर नक्कीच विचारणार आहे. तर त्याच्यामुळं आज जो पॉइंट आपण स्टडी करणार आहोत तो आहे ऑक्सो ऍसिड, आहे की नाही. तर ऑक्सो ऍसिड्स म्हणजे याची डेफिनेशन जर केली आपण, तर ऍसिड्स हे असे ऍसिड्स असतात which contain oxygen atoms, which contain oxygen atom in their structure, which contain oxygen atom in their structure, in their structure. त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये जर ऑक्सिजन ऍटम असेल तर आपण त्यांना काय म्हणत असतो, ऑक्सो ऍसिड म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण ऑक्सो ऍसिडचे काही एक्झाम्पल पाहिले तर आपण जर फोर्थ ग्रुपचा पाहिला तर H2CO3. जर फिफ्थ ग्रुपचा जर आपण ऑक्सो ऍसिड पाहिला तर फिफ्थ ग्रुप मध्ये कोणता येते, नायट्रिक ऍसिड, आहे की नाही. त्याच्यानंतर सिक्स्थ ग्रुप मध्ये जर पाहिला आपण तर सल्फ्युरिक ऍसिड, हे सुद्धा ऑक्सो ऍसिडचं एक्झाम्पल आहे. आणि सेवन्थ ग्रुप मध्ये जर पाहिला आपण, बरोबर आहे, तर सेवन्थ ग्रुप मध्ये जर पाहिला तर HClO4, हे सर्व ऑक्सो ऍसिड्स आहे. जसं या ऍसिड मध्ये या कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट फोर्थ ग्रुपचा असल्यामुळं +4 आहे. इथे ऑक्सिडेशन स्टेट नायट्रोजन फिफ्थ ग्रुपचा आहे म्हणून +5 आहे. या सल्फ्युरिक ऍसिड मध्ये +6 आहे आणि इथे आपण हे +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे ना. तर हे सर्व ऑक्सो ऍसिडचे एक्झाम्पल आहे. आता नेमका आपण 16 आणि 17 ग्रुपचे ऑक्सो ऍसिड स्टडी करणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण 16 ग्रुप एलिमेंट्स मधले ऑक्सो ऍसिड स्टडी करू. 16 ग्रुप एलिमेंट्स, हे जे 16 ग्रुप एलिमेंट्स आहे यांनाच आपण चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणतो किंवा यालाच आपण ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. काय म्हणतो, ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स. तर हे चाल्कोजन किंवा ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स मध्ये जे ऑक्सो ऍसिड्स आहे ते पाहू आपण. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर या ऑक्सो ऍसिड्स मध्ये म्हणजे ऑक्सिजन कंटेनिंग ऍसिडलाच आपण काय म्हणतो, ऑक्सो ऍसिड. तर हे ऑक्सो ऍसिड जे असतात तर यांच्यामध्ये एक पॅरेंट ऍसिड असते. बघा, पॅरेंट ऍसिड. या पॅरेंट ऍसिड आपण नेमकं कोणत्या ऍसिडला म्हणायचं ते सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवायचं आहे. ऑक्सो ऍसिड मध्ये एक पॅरेंट ऍसिड असते. तर पॅरेंट ऍसिडच्या नावाच्या शेवटी इक ऍसिड येत असते. काय येत असते, ज्याच्या नावाच्या शेवटी इक ऍसिड असते तो त्या ग्रुपचा पॅरेंट ऍसिड असतो. आणि जनरली, बघा मी जनरली सांगून राहिलो, नेहमीच नाही, जनरली जो ग्रुप नंबर असेल, त्या ग्रुपचा जो ग्रुप नंबर असेल तेच त्यांची ऑक्सिडेशन स्टेट असेल. ग्रुप नंबर इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट इक ऍसिड, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इक ऍसिड. ठीक आहे. जसं फिफ्थ ए ग्रुपचा जर एखादा मेंबर असेल तर फिफ्थ ए ग्रुप मध्ये नायट्रिक ऍसिड, H3PO4, फॉस्फोरिक ऍसिड, तर यांच्यामध्ये बघा, लक्षात ठेवायचं आहे, यांची ऑक्सिडेशन स्टेट +5 आहे नायट्रोजनची आणि इथेही फॉस्फरसची. त्याच्यामुळे आपण यांचं नाव नायट्रिक ऍसिड, इक ऍसिड काय म्हणत असतो, इक ऍसिड. आणि याला आपण फॉस्फोरिक इक ऍसिड, IC ऍसिड असं येणार आहे. क्लिअर आहे. तर हे पॅरेंट ऍसिड असतात. तर या पॅरेंट ऍसिड मध्ये आता आपण सल्फरचे म्हणजे 16 ग्रुप एलिमेंटचे ऑक्सो ऍसिड्स पाहणार आहोत. तर 16 ग्रुप एलिमेंट मध्ये सल्फरचे आपण सल्फर या एलिमेंटचे ऑक्सो ऍसिड्स पाहणार आहोत. म्हणजे सल्फर यांचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ग्रुपचं NS2NP4 असते. त्यामुळं मॅक्झिमम +6 ऑक्सिडेशन स्टेट वाला ऑक्सो ऍसिड आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. बरोबर आहे.
तर +6 ऑक्सिडेशन स्टेट वाला ऑक्सो ऍसिड आपण इथे +6 ऑक्सिडेशन स्टेट वाला आपण ऑक्सो ऍसिड स्टडी करणार आहोत. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते? तर मग आता बघा, तर यांचा पॅरेंट ऍसिड इक ऍसिड राहणार आहे. ते 1 बाय 1 एक एक ऍसिड आपण समजून घेऊ आणि नंतर मग त्यांची ट्रिक सुद्धा समजून घेऊ. तर सर्वात पहिले यांचा जो पॅरेंट ऍसिड आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, पॅरेंट ऍसिड म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. कोणता? सल्फ्युरिक ऍसिड. तर आता सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला आता सर्वांना तसाही माहिती आहे, H2SO4. हा सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे. आणि यामध्ये हा जो सेंट्रल सल्फर ऍटम आहे, या सेंट्रल सल्फर ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट ही काय राहणार आहे? +6 ऑक्सिडेशन स्टेट राहणार आहे. ठीक आहे. तर यांचं जर आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर स्ट्रक्चरच विचारते आपल्याला एक्झाम मध्ये, स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. तर सल्फ्युरिक ऍसिड मध्ये सेंट्रल ऍटम कोणता राहणार आहे? सल्फर. असे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर राहणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन असल्यामुळे. आणि 4 ऑक्सिजन ऍटम्स आहे. आता एखाद्या ऑक्सो ऍसिड मध्ये जेवढे हायड्रोजन ऍटम असतात तेवढेच OH ग्रुप असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. नंबर ऑफ हायड्रोजन जेवढे असतात, नंबर ऑफ H ऍटम जेवढे असतात, तेवढेच त्या ऑक्सो ऍसिड मध्ये काय असतात? OH ग्रुप असतात. कुठे एखाद्या जागी एक्सेप्शनल येते, पण जनरली यासाठी तरी येणार नाही. फॉस्फरस मध्ये येणार आहे ते. तर आता मग आपण 2 OH ग्रुप करणार आहोत, एक OH आणि एक दुसरा OH. तर उरलेले जे ऑक्सिजन असेल ते काय असणार आहे? डायव्हॅलंट. त्याच्यामुळे हे सल्फ्युरिक ऍसिडचा स्ट्रक्चर असेल. हा तर पॅरेंट ऍसिड झाला, बघा लक्षात ठेवायचा आहे. कोणता? सल्फ्युरिक ऍसिड. तर या सल्फ्युरिक ऍसिडवरच सगळा खेळ आहे आपला. तर मी आताच पहिल्यांदा सांगतो की याचा पॅरेंट ऍसिड कोणता आहे आपला? सल्फ्युरिक ऍसिड, इक ऍसिड, पॅरेंट ऍसिड, ज्याचा फॉर्म्युला राहणार आहे H2SO4. आणि याचं स्ट्रक्चर बघा, अशा प्रकारे 2 ऑक्सिजन डबल बॉन्डेड आहे आणि 2 OH ग्रुप आहे. हे तुमचं सल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. आता यांच्यापासून आपण दुसरा ऍसिड बनवणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. या सल्फ्युरिक ऍसिड पासून आपण दुसरा ऍसिड बनवणार आहोत. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, H2SO4. आता यामधला एक ऑक्सिजन जर आपण कमी केला तर यांच्यामधलं जे IC ऍसिड नाव आहे ते अस ऍसिड होत असते. काय होत असते? अस ऍसिड. म्हणजे यातलं IC ऍसिड निघून जाते आणि त्याच्या जागी अस ऍसिड, म्हणून आपण काय म्हणणार आहोत? सल्फ्युरस ऍसिड म्हणून. तर मग आता सल्फ्युरस ऍसिडचा फॉर्म्युला काय राहणार आहे तुमचा? H2SO3, आहे की नाही? म्हणजेच मी फॉर्म्युला बनवत असताना एक ऑक्सिजन जर याच्यातला कमी झाला तर हे काय तयार होते? अस ऍसिड तयार होते. काय तयार होते? अस ऍसिड. म्हणून तुमचा फॉर्म्युला अस ऍसिडचा म्हणजे त्याचं नाव काय येणार आहे? सल्फ्युरस. काय म्हणणार आहोत आपण? सल्फ्युरस ऍसिड. आता सल्फ्युरस ऍसिडचा फॉर्म्युला काय राहणार आहे? H2SO3. आता असं जर असेल तर हा सल्फर आहे सेंट्रल, आहे की नाही? त्यामुळे आता 3च ऑक्सिजन ऍटम्स आहे. आता काय राहणार आहे? 3 ऑक्सिजन ऍटम्स, 1, 2 आणि 3. उरलेला एक काय राहणार आहे याच्यामध्ये? लोन पेअर असेल. काय असेल? लोन पेअर. 4th जी त्याची ऑक्सिडेशन, 4th जी हायब्रिड ऑर्बिटल असेल त्याच्यामध्ये लोन पेअर असेल. आता 1, 2, 3 ऑक्सिजन ऍटम आहे आणि 2 याला काय राहणार आहे? OH, आहे की नाही? 2 याला काय राहणार आहे? OH. म्हणून मी जर इथे एक OH आणि इथे एक OH दिला आणि इथे डबल बॉन्ड येईल, तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ, हे कोणाचं स्ट्रक्चर राहणार आहे? सल्फ्युरस ऍसिडचं. अस ऍसिड केव्हा येत असते? पॅरेंट ऍसिड मधून जर एक ऑक्सिजन आपण काय केला? रिमूव्ह केला तर तयार होणारा ऍसिड असतो अस ऍसिड. आता याच सल्फ्युरिक ऍसिड मध्ये बघा, हेच खूप महत्वाचा ऍसिड आहे आपला पॅरेंट ऍसिड. बघा, हा जो पॅरेंट ऍसिड आहे तुमचा सल्फ्युरिक ऍसिड, याच्याच पासून आपण बाकीचे सर्व ऍसिड तयार करणार आहोत. म्हणून पॅरेंट ऍसिड महत्वाचा असतो. आता मी यांच्यामधून एक नेक्स्ट ऍसिड बनवतो, ज्यांचं नाव ठेवणार आहोत मी की मोनो, म्हणजे परॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. काय म्हणणार आहोत? परॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. याच्या नावातच आहे पर ऑक्सी, म्हणजे एक ऑक्सिजन जास्त पॅरेंट ऍसिड पेक्षा. परॉक्सी मोनो
सल्फ्युरिक ऍसिड यांचं जर स्ट्रक्चर काढा म्हटलं आपल्याला तर इक ऍसिड आहेच. तर परऑक्सी हा जर शब्द आला तर +1 एक ऑक्सिजन आपण पॅरेंट ऍसिड मध्ये ऍड करतो. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन जर आपण ऍड केला, H2SO4 मध्ये एक ऍसिड जर ऍड केला तर काय फॉर्म्युला येईल? H2SO5. म्हणजे एक परऑक्साईड लिंकेज असते. परऑक्साईड लिंकेज म्हणजे OO लिंकेज ज्यांच्यामध्ये असते त्याला. हा झाला त्याचा फॉर्म्युला. आता याचं स्ट्रक्चर जर काढायचं असेल तर सल्फरचं हायब्रिडायझेशन sp3 1 2 3 4. आपल्यापाशी ऑक्सिजन किती आहेत? 5 आहेत. 1 2 3 4 आणि एक ऑक्सिजन तुमचा परऑक्साईड असेल त्याच्यामुळं. आणि याला काय राहणार आहे? H. यांच्यामध्ये H 2 आहेत त्याच्यामुळे 2 ऑक्सिजन काय असतील? डबल बॉन्डेड असतील. तर हा तुमचा कोणता ऍसिड झाला? परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. बरोबर आहे. आता जर नेक्स्ट फॉर्म्युला तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलं असेल, पायरो डायसल्फ्युरिक ऍसिड. बघा लक्षात ठेवायचं आहे. काय? पायरो डाय सल्फ्युरिक ऍसिड. इक ऍसिड. पॅरेंट ऍसिड तुमचा इक ऍसिडच आहे. परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड नावातच आहे. डाय म्हणजे 2. आता एक H2SO4 आणि दुसरा एक H2SO4 आहे ना. आता पायरोचा अर्थ काय होत असते? हीट. काय होत असते? हीट. आता या 2 H2SO4 ला जर हीट दिली आपण तर याच्यातून काय निघून जाईल? एक वॉटर मॉलिक्यूल काढायच्यातून. काय करायचं आहे? एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करू तर आपला तयार होत असते पायरो डायसल्फ्युरिक ऍसिड. मग आता याच्यातले 2 H आणि एक ऑक्सिजन काढतो मी. काय फॉर्म्युला येईल? H2S2O7 आहे की नाही. म्हणून परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड मध्ये आपण काय करतो? पायरो डायसल्फ्युरिक ऍसिड मध्ये काय होत असते की रिमूव्हल ऑफ पायरो डायसल्फ्युरिक ऍसिड मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. पायरोचा अर्थ होत असते हीट आणि डाय म्हणजे 2 ऍसिड म्हणून. तर तो जर तयार होणारा ऍसिड असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पायरो डायसल्फ्युरिक ऍसिड. तर फॉर्म्युला काय येईल? 2 ऍसिड मधून आपण एक H2O काढला तर H2S2O7. आता बघा मी दोन्ही ऍसिड इथे लिहितो पहिल्यांदा आणि त्याच्यातून एक वॉटर काढून दाखवतो. हा सपोज मी एक सल्फरचा हे घेतलाय OH. सॉरी इथे डबल बॉन्ड घेऊन टाकू आपण O आणि इथे OH. पुन्हा एक असाच घेतला OH S डबल बॉन्ड O. मी 2 काढतो पहिल्यांदा अशा प्रकारे. आता याच्यातून एक वॉटर मॉलिक्यूल जर निघून गेला तर याला म्हणत असतात पायरो. हीट केल्यानंतर एक वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. कसं स्ट्रक्चर तयार होणार आहे? OH S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. इथे काय येणार आहे? O S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH. अशा प्रकारे. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ काय म्हणणार आहोत आपण? पायरो. पायरो म्हणजे हीट. डाय म्हणजे 2. सल्फ्युरिक ऍसिड असं हे स्ट्रक्चर राहणार आहे. ठीक आहे. सर्वच ऍसिड आपण कोणापासून तयार करून राहिलो? पॅरेंट ऍसिड पासून. आता यांच्यापासून अजून एक ऍसिड बनवू आपण सल्फ्युरिक ऍसिड पासून. तर सल्फ्युरिक ऍसिड पासून एक आपण कोणतं ऍसिड करणार आहोत? थायोसल्फ्युरिक ऍसिड. तुम्हाला जर काय म्हटलं असतं थायोचा अर्थ होत असते सल्फर. सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक इक ऍसिड. पॅरेंट ऍसिड आहे तुमचा इक ऍसिड आहे की नाही. तर एक ऑक्सिजन जर पॅरेंट ऍसिड मधून आपण रिमूव्ह केला आणि त्याच्या जागी काय आणला? सल्फर आणला. एक सल्फर आणला तर त्याला म्हणत असतात थायोसल्फ्युरिक ऍसिड. मग आता एक ऑक्सिजन काढायच्यातला आणि त्याच्या जागी सल्फर आणा. मग सल्फर वाढल एक. H2SO4 मधून एक ऑक्सिजन काढा आणि त्याच्यात एक सल्फर वाढवा. काय होईल? H2S2O3. अरे होईल की नाही. मग आता याचं जर फॉर्म्युला लिहायचा असेल, याचं जर स्ट्रक्चर काढायचं असेल थायोसल्फ्युरिक ऍसिड तर जसं सल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे तसंच ड्रॉ करायचं आहे की नाही. आता एका ऑक्सिजनच्या ऐवजी काय येईल? एक सल्फर येईल इथे. काय येईल इथे? सल्फर येईल ऑक्सिजनच्या ऐवजी आणि बाकीचे तुमचे OH ऍज इट इज राहील. हा झाला तुमचा थायोसल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर एक अजून ऍसिड आहे तुम्हाला कशामध्ये? या याच्यातनी. ते आहे परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. बघा ते आता या पॅरेंट ऍसिडच्या ऐवजी याच्यापासून तयार करायचं. काय? परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. डायसल्फ्युरिक ऍसिड तर वरती आपण काढलेलंच आहे पायरो. त्यामध्ये एक ऑक्सिजन ऍड करा.
काय करा, एक ऑक्सिजन ऍड करा, म्हणजे फॉर्म्युला काय येईल, H2S2O8. H2S2O8 म्हणजे फॉर्म्युला असा बनल OH S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. फक्त आता या ऑक्सिजन मध्ये अशी परऑक्साईड लिंकेज येईल. ही वाली लिंकेज म्हणजे परऑक्साईड, एक ऑक्सिजन वाढला याऐवजी, म्हणजे तुमचा तयार होईल डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH, आहे की नाही. तर हे झाले आपले ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर. मी पुन्हा अजून सिंपल फॉर्म मध्ये लिहितो. हे तर मी चार्ट सांगितलं तुम्हाला, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्याचा पॅरेंट ऍसिड कोणता आहे म्हटलं, पॅरेंट ऍसिड सल्फरचा सल्फ्युरिक ऍसिड, बरोबर आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे. आणि सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे तुमचा, H2SO4. आता याचं स्ट्रक्चर काढत असताना सल्फरचं sp3 हायब्रिडायझेशन आहे, आणि जेवढे हायड्रोजन असतात तेवढेच काय असतात, OH असतात. 2 हायड्रोजन आहे म्हणून 2 OH, उरलेले ऑक्सिजन डबल बॉन्डेड राहील. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॅरेंट सल्फ्युरिक ऍसिड, बरोबर आहे. तुम्हाला जर कोणी म्हटलं असतं की सल्फ्युरस ऍसिड, सल्फ्युरस ऍसिड, सल्फ्युरस ऍसिडचं स्ट्रक्चर काढून दाखवा म्हटलं असतं, बघा लक्षात ठेवायचं आहे. अस ऍसिड केव्हा तयार होत असतो, जेव्हा इक ऍसिड मधून एक ऑक्सिजन आपण काय केला, रिमूव्ह केला तर तो तयार होत असतो अस ऍसिड. काय होतो, अस. मग आपला H2SO4 हा पॅरेंट सल्फ्युरिक ऍसिड होता, सल्फ्युरिक ऍसिड होता. यामधून एक ऑक्सिजन जर आपण काढला तर तयार होत असतो अस ऍसिड, म्हणजे फॉर्म्युला येईल H2SO3. म्हणून याचं नाव आहे सल्फ्युरस ऍसिड. यांचं स्ट्रक्चरही सेम राहील, 1 2 3, 3 ऑक्सिजन आहे, 1 2 3, 2 OH आहे की नाही. एक यांच्यामध्ये लोन पेअर असते अशा प्रकारे, आणि हा ऑक्सिजन डबल बॉन्डेड असेल, आहे की नाही. तर हे झालं तुमचं सल्फ्युरस ऍसिडचं स्ट्रक्चर. थर्ड मी तुम्हाला सांगितलं की थायो सल्फ्युरिक ऍसिड, इक ऍसिड, म्हणजे पॅरेंट ऍसिड तर आपला इक ऍसिड होता, फक्त एक शब्द काय आला, थायो. थायोचं मिनिंग होत असते सल्फर. काय होत असते, सल्फर. त्याच्यामुळे आपण काय करणार, हा जो आपला सल्फ्युरिक ऍसिड होता यामधला एक ऑक्सिजन काढून त्याच्या जागी जर एक सल्फर ऍड केला आपण, H2S2O3 हा झाला आता थायो सल्फ्युरिक ऍसिड, थायो सल्फ्युरिक ऍसिड. आणि याचा जो फॉर्म्युला असेल तो ऍज इट इज सल्फ्युरिक ऍसिड सारखाच असतो, डबल बॉन्ड O डबल बॉन्ड OH तर राहणारच आहे, 2 H असल्यामुळे 2 OH राहणार आहे, तर फक्त एक ऑक्सिजनच्या ऐवजी काय येईल इथे, सल्फर येईल. क्लिअर आहे, अशा प्रकारे. त्यानंतर चौथा आपण ऍसिड पाहिला आहे, तो आहे पायरो. पायरो म्हणजे हीट, डाय म्हणजे 2, सल्फ्युरिक ऍसिड. काय, पायरो डाय सल्फ्युरिक ऍसिड. आता पायरोचा अर्थ होत असते हीट. 2 सल्फ्युरिक ऍसिड जर घेतले आपण H2SO4 यांना हीट केलं, काय केलं, याला हीट केलं, तर यांच्यामधून एक वॉटर मॉलिक्यूल जर काय काढला आपण, रिमूव्ह केला, तर काय तयार होईल, H2. हे 2 जाईल आणि एक ऑक्सिजन यातला जाईल, तर H2S2O7 हा फॉर्म्युला तयार होईल. तर हा फॉर्म्युला झाला H2S2O7, पायरो डायसल्फ्युरिक ऍसिड. आता जेव्हा आपण फॉर्म्युला बनवला याचा, तर आपला सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डबल बॉन्ड OH हा एक सल्फ्युरिक ऍसिड होता. असाच एक दुसरा सल्फ्युरिक ऍसिड घेतला आपण, है की नाही, आणि यांच्यामधून काय केलं, एक वॉटर मॉलिक्यूल काय केला, रिमूव्ह केला, तर आपल्याला तयार होणार आहे पायरो डायसल्फ्युरिक ऍसिड, HO S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, हे O लिंकेज येईल यांच्यामध्ये, डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH. हे झालं तुमचं पायरो डायसल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला जो फिफ्थ ऍसिड यांच्यामध्ये दिला आहे ते आहे परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड, मोनोसल्फ्युरिक इक ऍसिड, पॅरेंट ऍसिड इक ऍसिड. म्हणजे आपला पॅरेंट H2SO4 होता, परऑक्सी मीन्स एक ऑक्सिजन तुम्ही काय करसाल याच्यात ऍड करसाल, म्हणजे H2SO5 फॉर्म्युला राहील, म्हणजे एक परऑक्साईड लिंकेज राहील ऑक्सिजन मध्ये, आहे की नाही. म्हणून हा जो फॉर्म्युला तयार होईल तर यांचं स्ट्रक्चरही सेम होईल, 1 2 3 4. ऑक्सिजन आपले 5 आहे, 1 2 3 4, आणि एक ऑक्सिजनला जोडाच लागणार आहे परऑक्सी म्हटलं तर.
तर उरलेले आपण काय करणार आहोत, व्हॅलन्स कम्प्लीट करणार आहोत. 2H आहे म्हणून H2SO5 असा येईल. तर हा झाला परॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. आणि फायनली 6 नंबरचा जो आपण सल्फरचा ते आहे परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड. परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड आहे ना. याच्या आधी आपण परॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच काय, डायसल्फ्युरिक ऍसिड जो होता म्हणजे पायरो सल्फ्युरिक ऍसिड जो होता तो होता आपला H2S2O7. त्यामध्ये एक ऑक्सिजन जर आपण ऍड केला तर H2S2O8 हे झाला तुमचा परॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. तर तुमचा जो पायरो सल्फ्युरिक ऍसिड होता त्याचा फॉर्म्युला असा होता, इथे ऑक्सिजन लिंकेज होती, अरे होती की नाही, हे तुमचा कोणाचा फॉर्म्युला होता, हे पायरो डायसल्फ्युरिक ऍसिडचा, सल्फ्युरिक ऍसिडचा. यामध्ये एक ऑक्सिजन आपण ऍड केला, हा तुमचा H2S2O7 होता. याच्यात एक ऑक्सिजन जर ऍड केला, इथे परऑक्साईड लिंकेज बनवली आपण, तर हा झाला तुमचा आता परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. हे परऑक्सी लिंकेज येईल अशा प्रकारे. एकदम क्लिअर आहे, सोपं आहे, काही कठीण नाही आहे. तर तुम्हाला एक ना एक स्ट्रक्चर काढायला सांगणार आहे, फॉर्म्युला विचारणार आहे. तर ही ट्रिक्स व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, तो चार्ट लक्षात ठेवायचा आहे की नाही. म्हणजे मेन तुमचा ऍसिड कोणता होता, H2SO4 आहे की नाही. तर हा होता तुमचा सल्फ्युरिक ऍसिड, पीक ऍसिड. यामधून जर तुम्ही एक ऑक्सिजन कमी केला तर तो अस ऍसिड बनते, हे माहित झालं तुम्हाला. म्हणजे सल्फ्युरस ऍसिडचा फॉर्म्युला जर कोणी काढायला सांगितला असता तर H2SO3. तुम्हाला जर थायो सल्फ्युरिक ऍसिडचा काढायला सांगितला असता, थायो सल्फ्युरिक ऍसिड, तर थायोचा अर्थ होत असते एक ऑक्सिजन ऍड होणे, एक ऑक्सिजन कमी होणे. H2S2O3 हा झाला असता थायो सल्फ्युरिक ऍसिडचा. त्यानंतर तुम्हाला जर म्हटलं असतं की परॉक्सी सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काढून दाखवा म्हणा. परॉक्सी मीन्स 1 ऑक्सिजन काय होईल, ऍड होईल, मोनोसल्फ्युरिक ऍसिड, मोनो म्हणा किंवा सल्फ्युरिक म्हटलं तरी चालते. तर H2SO5 फॉर्म्युला होईल, आहे की नाही. त्यानंतर पायरो मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम 2 मॉलिक्यूल ऑफ ऍसिड आहे ना, म्हणून पायरो डायसल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काढा म्हटलं तर काय येईल, H2S2O7. आणि परॉक्सी याच्या समोरच लिहायचं, परॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला जर तुम्हाला काढा म्हटलं तर याच्यात प्लस एक ऑक्सिजन करून टाकायचा, म्हणजे H2S2O8. क्लिअर झालं हे. तर हे सल्फरचे ऑक्सो ऍसिड्स आहेत, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट ग्रुपचे ऑक्सो ऍसिड स्टडी करणार आहोत, ते आहे आपला 17 ग्रुप आहे ना. मग आता 17 ग्रुपलाच आपण हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. 17 ग्रुप एलिमेंट्सलाच आपण हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. आणि हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हटलं की नॅचरली यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या समोर आलं पाहिजे, NS2 NP5. म्हणजे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात है ना. त्याच्यामुळे हे मॅक्झिमम +7 ऑक्सिडेशन स्टेट वाला ऑक्सो ऍसिड बनवणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जेवढा ग्रुप नंबर असेल तेवढी मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट वाला ऑक्सो ऍसिड बनत असते. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याचा जो पॅरेंट इक ऍसिड आहे तो +5 स्टेट वाला आहे. जनरली जो ग्रुप नंबर असते तोच त्याचा इक ऍसिड असतो. तर इथे नोट लक्षात ठेवायची की याचा जो पॅरेंट इक ऍसिड आहे, म्हणजे पॅरेंट ऍसिड जो म्हणतो आपण, क्लोरिक ऍसिड म्हणा, ब्रोमिक ऍसिड म्हणा, आयोडिक ऍसिड म्हणा, तर हा +5 ऑक्सिडेशन स्टेट वाला आहे, बरोबर आहे. तर म्हणून आता मी पॅरेंट ऍसिड लिहितो, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर पॅरेंट ऍसिड तुमचा इक ऍसिड लिहिणार आहोत. काय म्हणणार आहोत, इक ऍसिड. म्हणजे याला आपण ऑक्सो ऍसिड जो असतो तर याला आपण हॅलिक ऍसिड म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, हॅलिक ऍसिड. याचा पॅरेंट ऍसिड कोणता असेल, हॅलिक ऍसिड, है की नाही. क्लोरिक ऍसिड, ब्रोमिक ऍसिड, आयोडिक ऍसिड जो +5 ऑक्सिडेशन स्टेट वाला असेल. त्याच्यानंतर
यांना जर आपण पर हेलिक ऍसिड जर बनवायचं असेल, काय बनवायचं असेल, पर किंवा परऑक्सी, पर किंवा परऑक्सी म्हणत असतात त्याला, परऑक्सी हेलिक ऍसिड बनवायचं असेल, हेलिक ऍसिड, तर काय होत असते बरं, एक ऑक्सिजन याच्यामध्ये ऍड होईल आपल्या ट्रिक्स नुसार, आणि एक जर याचा हेलिक ऍसिड बनवला तर हेलिक ऍसिड काय राहणार आहे, HXO+5 आला पाहिजे ना आपल्याला, तर इथे काय येणार आहे 3. समजलं, लक्षात आलं, हा राहणार आहे म्हणजे हेलिक ऍसिडचा फॉर्म्युला. आता याच्यात एक ऑक्सिजन ऍड होईल तर HXO4 तयार होईल, तो पर हेलिक ऍसिड आहे ना. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक अस ऍसिड, इकच्या ऐवजी जर काय आलं, अस आला तर एक ऑक्सिजन कमी होत असते, म्हणजे हेलस ऍसिड म्हणू आपण त्याला, हेलस ऍसिड. तर हेलस ऍसिडचा फॉर्म्युला काय राहणार आहे, HXO2 आहे ना. आणि याच्यातनी जर हायपोहेलस म्हटलं, हायपो म्हणजे त्याच्याही पेक्षा 2 ऑक्सिजन कमी, हायपोहेलस आहे की नाही, अस पेक्षाही एक ऑक्सिजन कमी, म्हणजे इथे जर मी हायपोहेलस लिहिलं असतं, काय लिहिलं असतं, हायपोहेलस, तर यांच्याही पेक्षा एक ऑक्सिजन कमी म्हणजे HXO, अशा प्रकारे. तर असे 4 प्रकारचे ऑक्सो ऍसिड हॅलोजन्स मध्ये आपल्याला सापडणार आहे की नाही. तर 4 प्रकारांमध्ये पहिला पॅरेंट ऍसिड कोणता घेसाल, हेलिक ऍसिड, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +5 असणार आहे, म्हणजे तो HXO3 असेल. त्याच्यानंतर हेलस ऍसिड मीन्स एक ऑक्सिजन याच्यात कमी होईल, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट +3 होऊन जाईल, HXO2. त्याच्यानंतर हायपोहेलस ऍसिड, म्हणजे याच्यात पुन्हा एक ऑक्सिजन कमी होईल, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट +1 येईल, HXO. आणि एक जो आहे तो असतो पर हेलिक ऍसिड, म्हणजे याच्यात एक ऑक्सिजन तुमचा ऍड होईल, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुमची +7 होईल मॅक्झिमम, HXO4. आता आपले कोणकोणते हॅलोजन्स हे ऍसिड बनवतात, तर पहिले आपण क्लोरीनचे पाहू. क्लोरीन हे 4ही प्रकारचे बनवत असतात. यातला जो क्लोरीन आहे, क्लोरीन फॉर्म ऑल टाइप्स ऑफ हॅलो ऍसिड्स, बरोबर आहे. बघा, तर सर्वात पहिला क्लोरीन मध्ये जर आपण पाहिलं, तर म्हणजे यांचे जर स्ट्रक्चर पाहिले आपण, ऑक्सिडेशन स्टेट आणि स्ट्रक्चर वाले, तर क्लोरीन हे सर्वच प्रकारचे ऍसिड तयार करेल. तर क्लोरीन मधला सर्वात पहिला जो असेल तर आपण कोणता घेऊ, पॅरेंट ऍसिड, क्लोरिक ऍसिड आहे की नाही. क्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय राहणार आहे, HClO3, कारण याची ऑक्सिडेशन स्टेट +5 पाहिजे. आता सर्वांना माहिती आहे की सेंट्रल आपला कोणता ऍटम असेल, क्लोरीन. ऑक्सिजन किती आहे आणि हायड्रोजन किती आहे, मी नोट सांगितली होती तुम्हाला, नंबर ऑफ H इज इक्वल टू नंबर ऑफ OH, आहे की नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता एक OH तर नक्की राहणार आहे, याला एक OH तर नक्की राहणार आहे, उरले किती आता 2 ऑक्सिजन, हे उरलेले 2 ऑक्सिजन, असं याचं स्ट्रक्चर राहील, बरोबर आहे. तुम्हाला जर कोणी म्हटलं असतं की पर क्लोरिक ऍसिडचं स्ट्रक्चर काढा, पर क्लोरिक ऍसिड म्हणजे एक ऑक्सिजन याच्यापेक्षा जास्त, HClO4 आहे की नाही, +7 ऑक्सिडेशन स्टेट वाला, बरोबर आहे. मग यांचं जर स्ट्रक्चर काढायचं असेल तर सेंट्रल क्लोरीन राहील, एक तर नक्कीच OH राहणार आहे, उरलेले 3 ऑक्सिजन असे राहतील, बरोबर आहे. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर राहील. त्यांनी जर म्हटलं असतं की आपल्याला पर क्लोरिक ऍसिडच्या ऐवजी जर आपल्याला विचारलं असतं की तुम्ही हायपोच्या ऐवजी पहिले हेलस ऍसिड म्हणजे क्लोरस ऍसिडचं स्ट्रक्चर काढा, अस म्हणजे पॅरेंट पेक्षा एक कमी, म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट वाला, म्हणजे HClO2 आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे की सेंट्रल Cl आहे, एक तर नक्की OH आहे त्याला, बरोबर आहे, पण एक ऑक्सिजन असल्यामुळं एक डबल बॉन्ड आहे. तर अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर राहील, क्लिअर झालं. आणि फायनली हायपोमध्ये हायपोक्लोरस ऍसिड म्हणजे HClO, एक ऑक्सिजन पुन्हा कमी, +1 ऑक्सिडेशन स्टेट वाला. तर तुम्हाला माहिती आहे सेंट्रल ऍटम आहे, एक ऑक्सिजन ऍटम आहे आणि एक H असल्यामुळं असं राहणारच आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हायपोक्लोरस ऍसिड.
ठीक आहे. तर आता हे जे ऍसिड आहेत, तर आपण कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट वाले ऍसिड कोण तयार करतात? तर ऑक्सिडेशन स्टेट इकडे काढू आपण. ऑक्सिडेशन स्टेट +1 वालाही असते, +3 वाला असते आणि +5 आणि +7 आहे की नाही. त्याच्यामुळं जे यांचे नेम आहेत ते पाहू आता आपण, आहे की नाही. तर सर्वात पहिल्यांदा फ्लोरीन जो आहे, हा जो फ्लोरीन आहे तो फ्लोरीन एकच प्रकारचा बनवतो, तो म्हणजे +1 वाला, म्हणजे HOF, हायपोफ्लुरस ऍसिड. क्लोरीन सुद्धा हायपोफ्लुरस ऍसिड बनवू शकतो, HClO. त्याच्यानंतर ब्रोमीन सुद्धा HBRO, हायपोब्रोमस ऍसिड तयार करू शकतो. आणि आयोडीन सुद्धा HIO, हायपो आयोडस ऍसिड तयार होऊ शकते. त्यानंतर हे झाले तुमचे हायपो हॅलो ऍसिड +1 वाले. त्याच्यानंतर दुसरे असतात आपले हॅलस ऍसिड. हॅलस ऍसिड फक्त एकच तयार करू शकते, तो म्हणजे क्लोरीन, HClO2. बाकीचे फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन तर याच्यानंतर कोणीच नाही करत. समजलं, लक्षात आलं? ठीक आहे. त्याच्यानंतर यामध्ये +5 वाला म्हणजे इक ऍसिड, हॅलिक ऍसिड. हॅलिक ऍसिड हे हॅलिक ऍसिड सर्वच जण करतात, बघा लक्षात ठेवायचं आहे, फ्लोरीन सोडून. म्हणजे क्लोरिक ऍसिड, ब्रोमिक ऍसिड HBRO3 आणि HIO3 आयोडिक ऍसिड. ठीक आहे. आणि जे पर हॅलिक ऍसिड जे असतात, तर हे पर हॅलिक ऍसिडही हे तिघ जण करतात, HClO4, HBRO4 आणि HIO4, आहे की नाही. अशा प्रकारे फ्लोरीन हे हॅलस, हॅलिक आणि पर हॅलिक ऍसिड नाही बनवू शकत, बरोबर आहे. ब्रोमीन सुद्धा हॅलस ऍसिड नाही करत, आयोडीन सुद्धा हॅलस ऍसिड नाही करत. इथपर्यंत लक्षात आलं मी काय म्हटलंय. आता महत्वाची आहे की यांची ऍसिडिक स्ट्रेंथ. आता ऍसिडिक स्ट्रेंथ कशावर डिपेंड असते माहिती आहे का? ऑक्सिडेशन स्टेटवर. कशावर डिपेंड असते? ऑक्सिडेशन स्टेट. बघा लक्षात ठेवायचं आहे, कशावर डिपेंड असते? ऑक्सिडेशन स्टेट. आता हायर जर ऑक्सिडेशन स्टेट असेल, तर मोर ऍसिडिक राहतो, तो मोर ऍसिडिक राहील. त्याच्यामुळं तुम्ही जर SClO2, त्याच्यानंतर SClO3 आणि SClO4 असं जर घेतलं, तर यापैकी सर्वात मोर ऍसिडिक कोणता राहणार आहे? तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ऑक्सिडेशन स्टेट +1, +3, +5 आणि +7. ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत असते, ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होणार आहे, ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होणार आहे. अशा प्रकारे क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर थर्मल स्टॅबिलिटी जरी विचारली असते, थर्मल स्टॅबिलिटी, तर थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर सुद्धा हीच राहणार आहे, बरोबर आहे. थर्मल स्टॅबिलिटी मध्ये SClO पेक्षा थर्मली मोर स्टेबल SClO2 पेक्षा SClO3 आणि त्याच्याही पेक्षा SClO4 मोर थर्मली स्टेबल राहिला असता. समजलं, लक्षात आलं. ज्यावेळेस यांचे डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे ऍसिड साठी जे पॅरामीटर असते ते मोजण्यात आले, तर 3.5 × 10⁻⁸ हायपोक्लोरस ऍसिड्स आहे. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ पर क्लोरिक ऍसिड जेव्हा काउंट करण्यात येते, इट इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 1, म्हणजे हा मोर स्ट्रॉंगर ऍसिड असतो. इट इज अ मोस्ट स्ट्रॉंगेस्ट ऍसिड अमंग देम. यांच्यापैकी सर्वात स्ट्रॉंग ऍसिड हा राहणार आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. म्हणजे ऍसिडिक स्ट्रेनची ऑर्डर जर तुम्हाला दुसरीही ब्रोमीनचीही विचारली असते, तर ब्रोमीन मध्ये तुम्हाला या प्रकारचे ऍसिड दिले असते, HOBr आहे की नाही, HBRO2, HBRO3 आणि HBRO4. तर हा वाला ऍसिड मोर ऍसिडिक राहिला असता. मोर द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल ऍटम, मोर द ऍसिडिक कॅरेक्टर. समजलं सर्वांना? तर अशा प्रकारे क्लिअर झालं. तर याच्यावर नोट लक्षात ठेवायचं आहे की याच्यावर क्वेश्चन्स कसे विचारले जाऊ शकतात आपल्याला, आहे की नाही. जी बोर्ड एक्झाम असणार आहे आपली,
त्या बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावर हमखास एक क्वेश्चन असणारच आहे की नाही. तर पहिले तर आपल्याला ड्रॉ द फॉर्म्युला अँड स्ट्रक्चर ऑफ ऑक्सो ऍसिड फॉलोइंग ऑक्सो ऍसिड. तर फॉलोइंग ऑक्सो ऍसिडचे स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला लिहून दाखवा असं विचारू शकते. तर पर ऑक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड आहे ना, असं नाव दिलं जाईल. दुसरं विचारू शकते आपल्याला क्लोरिक ऍसिड यांचे फॉर्म्युले. असे क्वेश्चन असतील तुम्हाला. तर यांचा फॉर्म्युला आणि यांचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे ऍसिडिक स्ट्रेंथ वाला क्वेश्चन राहण्याची शक्यता असतो बोर्ड एक्झाम मध्ये. आलं का लक्षात? तर हे झाले तुमचे 17 ग्रुपचेही हॅलो ऍसिड्स आणि 16 ग्रुपचेही हॅलो ऍसिड्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही पाहिला, सल्फ्युरिक ऍसिडचेही म्हणजे हॅलो ऍसिड्स पाहिले, ऑक्सो ऍसिड पाहिले. ऑक्सो ऍसिड्स म्हणजेच सल्फ्युरिक ऍसिडचे हॅलो ऍसिड नाही राहणार. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये आपण जे सल्फ्युरिक ऍसिडचे ऑक्सो ऍसिड आहे ते पाहिले पूर्ण. मी तुम्हाला सांगितलं की या पॅरेंट या ट्रिक्सवर कसं काम करायचं आहे. पॅरेंट ऍसिड महत्वाचा असतो, इक ऍसिड. आणि मग आपण अस, परऑक्सी, पायरो असे शब्द आले तर काय आपण त्यांच्यामध्ये चेंज करायचा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी. तर हे ट्रिक्स नुसार आपल्याला समजून घ्यायचं होतं. यांचा मी व्हिडिओ हे अपलोड तर करतोच, पण एक मी स्वतःही खूप चांगला बनवलेला व्हिडिओ पूर्ण ऑक्सो ऍसिडवर, आणि तो सुद्धा अपलोड करतो. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. यातला एक क्वेश्चन हमखास राहते तुम्हाला त्यांचं स्ट्रक्चर आणि त्याचा फॉर्म्युला ड्रॉ करण्यासाठी. तुम्ही प्रिव्हियस एक्झाम मधले जर पेपर पाहिले तर तुम्हाला ऑक्सो ऍसिडवर हमखास क्वेश्चन भेटणार आहे. तर इथे हे 16व्या आणि 17व्या ग्रुप म्हणजे 16 आणि 17 ऑक्सिजन आणि हॅलोजन फॅमिलीचे ऑक्सो ऍसिड आपण डिटेल मध्ये समजून घेतलेले आहे. आणि यासोबतच एक मी ट्रिक्सवाला ऑक्सो ऍसिडवाला मी जो स्वतः पहिल्यांदा व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून हे पहा. ठीक आहे. यावर हमखास क्वेश्चन येते, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे.